चिकुनगुन्या काय असतो, त्याच्यात काय लक्षणं असतात आणि त्याचं निदान कसं करावं, हे बघितल्यानंतर आपल्याला हे जाणून घेण्यास नक्कीच उत्सुकता असेल की चिकुनगुन्याचा इलाज कसा करावा किंवा चिकुनगुन्यानंतर अनेक महिने किंवा आठवडे असणाऱ्या जॉईंट पेनचा उपचार कसा करावा. सो नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजवरचा पुढचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत चिकुनगुन्याचा इलाज कसा करावा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण बघणार आहोत की चिकुनगुन्या होऊन गेल्यानंतर अनेक आठवडे किंवा महिने ज्या रुग्णांना वारंवार जॉईंट पेन होत असतात, त्या रुग्णांमध्ये आपण विशेषतः काय उपचार करायला पाहिजे. सो सुरुवात करूया ट्रीटमेंटबद्दल. सो जसं आपण लक्षणांबद्दल बघताना पाहिलं की चिकुनगुन्यामध्ये अक्यूट फेज, सबअक्यूट फेज आणि क्रोनिक फेज असे 3 टप्पे असतात. सो आपण ट्रीटमेंट देखील अक्यूट, सबअक्यूट आणि क्रोनिक फेजमध्ये काय काय करायला हवी ते या व्हिडिओत बघूया. सो अक्यूट फेज म्हणजे पहिल्या 3 आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जिथे ताप, रॅश आणि जॉईंट पेन्स हे बहुतांशी लक्षणं सगळ्या पेशंटमध्ये असतात आणि इतर काही मायनर लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात. सो या रुग्णांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही पॉईंट आहेत. एक म्हणजे चिकुनगुन्यावर कुठलंही अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल हे उपलब्ध नाही आणि हा सेल्फ लिमिटिंग आजार असल्याने तशा कुठल्या औषधाची गरज देखील सध्या तरी नाही. दुसरी गोष्ट, मेन ट्रीटमेंट यातली ताप आल्यास तापाचं औषध आणि जॉईंट पेनसाठी पेन किलर्स कमी डोसमध्ये, हे मेन ट्रीटमेंट आहे. तिसरी ट्रीटमेंटचा भाग म्हणजे पुरेसा आराम करणे आणि पुरेसे पाण्याचा इंटेक. पेनकिलर्स बद्दल बोलताना जास्त पॉवरफुल पेनकिलर सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसामध्ये चिकुनगुन्यामध्ये टाळायला हवेत. जॉईंट पेन त्यानंतरही कंटिन्यू राहत असेल तर पॅरासिटामॉल नंतर स्टेप बाय स्टेप मॅनर्समध्ये आपल्याला एक एक स्टेप वर जाऊन पेनकिलर्स हे वाढवायला हवे. सो टिपिकली सुरुवातीला ताप आणि सौम्य पेनसाठी पॅरासिटामॉल, त्याने फरक न पडल्यास पॅरासिटामॉल आणि ट्रॅमाडॉलचे कॉम्बिनेशन असलेल्या काही गोळ्या, ज्या ऑफकोर्स मेडिकल सुपरविजन मध्येच आपण घ्यायला हव्यात, आणि त्यानेही 5 ते 7 दिवसामध्ये पेनमध्ये फरक पडत नसेल तर पुढील टप्प्यातल्या NSAID गटातल्या किंवा ज्यांना आपण टिपिकली पेनकिलर म्हणतो अशा आयब्युप्रोफेन, डायक्लोफेनॅक, ॲसिक्लोफेनॅक सारख्या, नॅप्रोक्सेन सारख्या किंवा पायरॉक्सिकॅम सारख्या पेनकिलर्स हे आपण या रुग्णांमध्ये वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकुनगुन्याच्या ॲक्यूट फेजमध्ये ट्रीटमेंट करताना स्टिरॉइडला कुठेही जागा नाही आणि त्यामध्ये स्टिरॉइड वापरू नये. कारण की महत्त्वाची गोष्ट ही असते की लक्षणं सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांपासून 8 ते 10 दिवसापर्यंत ब्लडमध्ये विषाणूंची संख्याही जास्त असते. सो जर आपण खूप लवकर स्टिरॉइडचा वापर केला या विचाराने की आपण जॉईंट पेन्स लवकर ठीक करू आणि किंवा भविष्यात होणारे जॉईंट पेन टाळू, तर उलट आपण त्या व्हायरस विरुद्धची आपली प्रतिकारशक्ती ही वीक पाडतो आणि त्यामुळे तो विषाणू ब्लडमध्ये जास्त दिवसाकरता जिवंत राहून पुढे उलट कॉम्प्लिकेशन करण्याची शक्यताही वाढते. सो अॅक्यूट फेजमध्ये स्टिरॉइड पूर्णतः टाळायला हवेत. सबअक्यूट आणि क्रोनिक फेजमध्ये प्रिडॉमिनंट लक्षण हे जॉईंट पेन्स रिलेटेड असतं. सो त्याची ट्रीटमेंट ही पूर्णतः जॉईंट पेनची तीव्रता किती आहे, किती सांध्यांमध्ये दुखणं आहे, रात्रीच्या वेळी किती वेळा जॉईंट पेन्समुळे रुग्णाची झोपमोड होते, अशा अनेक पॅरामीटर्सनुसार आपण असेस करू शकतो. त्याचबरोबर सी रिॲक्टिव्ह प्रोटीन किंवा CRP आणि ESR यासारख्या ब्लड टेस्टमध्ये व्हॅल्यूज कितपत वाढल्यात किंवा नाही वाढल्यात यानुसार आपण ठरवू शकतो की आपल्याला किती जास्त प्रमाणात ट्रीटमेंटची किंवा किती अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. सो या गटामध्ये पुन्हा माइल्ड पेन म्हणजे जे व्हिज्युअल अॅनालॉग स्केल जर आपण वापरलं की 0 म्हणजे अजिबात दुखणे नाही आणि दुसऱ्या बाजूला 10 म्हणजे अतिशय तीव्र आणि असह्य असे दुखणे. सो अशा स्केलवर जर आपण पेशंटला विचारल्यास 1 ते 3 म्हणजे सौम्य डिग्रीचे जे पेन आहे त्यामध्ये आपण पॅरासिटामॉल किंवा पॅरासिटामॉल आणि ट्रॅमाडॉलचे कॉम्बिनेशन असलेली औषधं वापरू शकतो. हे पेन 7 ते 10 दिवस ही औषधं घेऊनही कमी होत नसेल किंवा सुरुवातीला 4 ते 6 म्हणजे मध्यम तीव्रतेचं दुखणं असेल तर तशा पेशंट्समध्ये डायरेक्टली NSAID गटातले पेनकिलर्स यांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये ॲसिक्लोफेनॅक, डायक्लोफेनॅक, नॅप्रोक्सेन, पायरॉक्सिकॅम यासारखे पेनकिलर्स औषधं असतात, जे आपण योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन त्यानुसार त्यांचा वापर करू शकतो. आणि जर तीव्र पेन असेल म्हणजे 7 ते 10 व्हिज्युअल अॅनालॉग स्केलवरचा स्कोर किंवा अनेक जॉईंट्सची इन्व्हॉल्वमेंट
किंवा ज्या ज्या जॉईंट्समध्ये दुखतंय त्या सगळ्या सांध्यांना खूप जास्त प्रमाणात सूज असणे किंवा व्यक्तीला बेडवरनं उठण्यासाठी आणि रोजची कामं करण्यासाठी दुसऱ्या कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागणे, इतक्या तीव्रतेचे जेव्हा पेन असतात आणि त्याचबरोबर हे पेन किमान 8 ते 10 दिवस NSAID गटातले पेनकिलर्स वापरूनही कमी होत नसतील, अशाच रुग्णांमध्ये फक्त स्टिरॉइडचा हा वापर केला जावा. त्याचबरोबर या रुग्णांमध्ये स्टिरॉइड हे अतिशय कमी डोसमध्ये वापरले जातात आणि पेनमध्ये इम्प्रूव्हमेंट होताच 2 ते 3 आठवड्यामध्ये स्टिरॉइडचा डोस हा रॅपिडली कमी करून ते पूर्णपणे बंद केले जातात. जनरली पेन पूर्णपणे गेल्यानंतर 3 ते 5 दिवसापर्यंत लो डोसमध्ये स्टिरॉइड कंटिन्यू ठेवून ते पूर्णपणे बंद करण्यात यावं. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता जनरली या रुग्णांमध्ये स्टिरॉइडचा वापर करायला नको, कारण त्यामुळे स्टिरॉइड रिलेटेडचे बाकी साईड इफेक्ट जे असतात, जसं प्रतिकारशक्ती कमी होणे, हाडं ठिसूळ होणे, ऍसिडिटीचं प्रमाण वाढणं किंवा पोटामध्ये अल्सर होण्याची शक्यता वाढणं आणि ज्यांना डायबिटीस असेल अशा रुग्णांमध्ये शुगर लेवल्स वाढणं, हे साईड इफेक्टचं प्रमाण स्टिरॉइडपासून होणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतं. त्याचबरोबर क्रोनिक फेजमध्ये म्हणजे जेव्हा चिकुनगुन्याहून अनेक आठवडे किंवा अनेक महिने गेलेत आणि तरी देखील वारंवार त्या रुग्णाला सांधेदुखी होते. सो जसं आपण सिम्पटम्स आणि सायन्समध्ये बघितलं की या फेजमध्ये टिपिकली 3 प्रकारचे रुग्ण असतात. एक रुग्ण ज्यांना नव्याने पोस्ट चिकुनगुनिया इन्फ्लेमेटरी रुमॅटिझम होतं, म्हणजे संधिवातासारखे लक्षणं दिसतात चिकुनगुनिया होऊन गेल्यानंतर, किंवा ज्यांना मुळातच संधिवात आमवातासारखे आजार होते त्यांच्या त्या आजारांची लक्षणं वाढतात, किंवा तिसरा गट ज्यांच्यामध्ये जॉईंट पेन्स व्यतिरिक्त इतर मस्क्युलोस्केलेटल कॉम्प्लिकेशन जसे टेंडन्स रिलेटेड इन्फ्लमेशन्स, सायनोवियम रिलेटेड इन्फ्लमेशन्स आणि जॉईंटला सूज येणे अशी लक्षणं दिसून येतात. हे रुग्ण या क्रोनिक फेजमध्ये येत असतात. सो ही सगळ्यात महत्वाची फेज असते, कारण की चिकुनगुन्या रिलेटेड जी लॉंग टर्म मॉर्बिडिटी आपण म्हणतो ती मेन असते या फेजमुळे, की जेव्हा अनेक महिन्यांपूर्वी किंवा आठवड्यांपूर्वी चिकुनगुन्या होऊन तो रुग्ण बरा झालाय आणि तरीही त्याचा सांधेदुखीचा त्रास कमी होत नाहीये. यामुळे अक्षरशः काही रुग्ण डिप्रेशनमध्ये जातात, काही रुग्णांना अक्षरशः जगणं नकोसं वाटायला लागतं. सो या फेजमध्ये ट्रीटमेंट ही अतिशय महत्वाची आहे. यामध्ये पुन्हा 1 ते 3 व्हिज्युअल अॅनालॉग स्केल इतकं पेन असेल, म्हणजे माइल्ड पेन असेल तर पॅरासिटामॉल, ट्रॅमाडॉल, 4 ते 6 मध्ये NSAID गटातले पेन किलर्स आणि 7 ते 10 मध्ये स्टिरॉइडचा वापर करतो. यामध्ये महत्वाचं ट्रीटमेंट एक ऍडिशनल होते, ती म्हणजे DMARDs, म्हणजे डिसीज मॉडिफाईड अँटी रुमॅटॉइड ड्रग्स, म्हणजे जे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवातामध्ये वापरले जाणारी औषधं. सगळ्यात महत्वाचं NSAID गटातले एजंट्स किंवा लो डोसमध्ये स्टिरॉइड्स हे किमान 1 ते 2 आठवडे वापरूनही पेन कमी होत नसेल तरच DMARDs या गटातल्या औषधांकडे जावे. त्यामध्येही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे जे संधिवातावरचं औषध आहे ते औषध योग्य त्या डोसमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन किमान 2 ते 3 आठवडे तो डोस ऍडजस्ट करायला हवा आणि पुढे किमान 8 आठवडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरूनही जर सांधेवात कमी होत नसेल किंवा सांधेदुखी कमी होत नसेल तरच इतर DMARDsचा वापर करावा. कारण का इतर DMARDsमध्ये ज्यामध्ये मेथोट्रेक्सेट सारखे, लेफ्लुनोमाइड सारखी इतर औषधं येतात, त्यामुळे प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी कमी होऊन इतर काही इन्फेक्शनची रिस्क त्या व्यक्तीला वाढण्याची खूप दाट शक्यता असते. त्याचबरोबर या औषधांचे इतर साईड इफेक्ट लिव्हरवर, रक्ताच्या पेशींवर वगैरे होण्याची शक्यता देखील खूप जास्त असते. सो ह्या गटातली औषधं शक्यतो ज्यांना बाकी सगळे ऑप्शन्स वापरूनही फरक पडत नाहीये त्याच व्यक्तींमध्ये करावं. सो अशा सगळ्या फेजेसमध्ये ट्रीटमेंट जर आपण बघितली तर बऱ्यापैकी पेन किलर्स रिलेटेड औषधं, स्टिरॉइड्स किंवा संधिवाताची औषधं अशा प्रकारची असतात. सो या सगळ्याच औषधांचा कमी अधिक प्रमाणात काही ना काही साईड इफेक्टची भीती आपल्याला नेहमीच असते. सो औषधांव्यतिरिक्त काय उपचार करायला पाहिजे तेही आपण यात लक्षात घेऊया. तर अॅक्यूट फेजमध्ये म्हणजे अगदी सुरुवातीच्या काही दिवस ते काही आठवड्यांमध्ये जेव्हा पेन असतात तेव्हा बर्फाने जे सांधे दुखत आहेत ते शेकणे किंवा कोल्ड कॉम्प्रेसेसचा वापर करणे याच्याने भरपूर फायदा होतो, ज्या गोष्टीचा जनरली क्रोनिक फेजमध्ये फारसा फायदा होत नाही. कारण क्रोनिक फेजमधल्या रुग्णांना रेस्ट केल्यानंतर किंवा गार बर्फाने किंवा कोल्ड कॉम्प्रेसेसने शेकल्यानंतर
लक्षणं वाढण्याची शक्यताही जास्त असते. सो जसं आपण सबअक्यूट आणि क्रोनिक फेजकडे येतो, या रुग्णांना फिजिओथेरपीतल्या काही प्रकारांचा अतिशय जास्त फायदा होऊ शकतो. याउलट जे अॅक्यूट फेजमधले पहिल्या 1-2 आठवड्यातले रुग्ण आहेत, त्यांनी शक्यतो फिजिओथेरपी किंवा व्यायामाचे प्रकार हे टाळायला हवेत. जसं जसं आपण पहिल्या आठवड्यातनं दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्याकडे येतो, तेव्हा लाईट ॲक्टिव्हिटी आणि स्ट्रेचिंग सारखे व्यायाम आणि सांध्यांची सगळ्या बाजूने मुवमेंट होईल असे व्यायाम आपण करायला हवेत. आणि थर्ड फेज म्हणजे क्रोनिक फेजमध्ये या व्यतिरिक्तही सांध्यांमध्ये फ्लेक्सिबिलिटी नीट राहण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ताकद व्यवस्थित राहण्यासाठी माइल्ड एक्सरसाइजेस आणि काही फिजिओथेरपीचे जे मोडॅलिटी असतात ज्यामुळे सांधेदुखी कमी होते, त्या ट्रीटमेंटचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. याचबरोबर जेवणामध्ये जास्ती तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ सुरुवातीच्या काळात टाळणे. ज्यांना डायबिटीस आहे आणि स्टेरॉइडची गरज पडली आहे, त्यांनी शुगर रेग्युलरली मॉनिटर करून डायबिटीसची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने ऍडजस्ट करणे, असे काही बाकी प्रिकॉशन्स आपण या रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये घ्यायला हवे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल ऑफ फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.